कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके काल यांनी दिल्लीमध्ये जंतर मंतर येथे आंदोलन केलं आणि आंदोलनानंतर त्यांनी एक ट्विट केलं की मी आता माझ्या आई वडिलांच्या भेटीसाठी संभाजीनगरला जात आहे आणि संभाजीनगर महानगर सिडको 1 मध्ये त्यांचं हे घर आहे, निवासस्थान आहे, जिथे त्यांचे आई वडील राहतात. जेव्हापासून दिपकेंनी आंदोलन छेडलं तेव्हापासून त्यांचे आई वडील संपर्काच्या बाहेर होते. दोघांचेही मोबाईल जे आहेत ते बंद होते, कारण अभिजित दिपकेंनी असं सांगितलं की त्यांच्या आई वडिलांना धमकी देण्यात आली होती. दिपकेंनी हेही सांगितलं की जरी ते विदेशात असले तरी त्यांचे आई वडील इथेच आहेत, आम्ही बघून घेऊ, अशा पद्धतीचे ट्विट्स त्यांना आले होते. आणि त्यानंतर त्यांचे आई वडील जे आहेत हे आपल्या निवासस्थानापासून दूर होते. मात्र पहाटे 4-4:30च्या सुमारास अभिजित दिपके या थार गाडीमधून जे आहेत आपल्या निवासस्थानी दाखल झाले आणि त्यानंतर त्यांच्या आई वडिलांनी स्वागत केलं आणि सध्या ते संभाजीनगरमध्ये तळ ठोकून आहेत. या ठिकाणी जर आपण बघितलं तर त्यांच्या घराकडे येणाऱ्या रस्त्यांच्या चहूबाजूंनी जे आहे पोलिसांनी बॅरिगेटिंग केलेली आहे. त्याचप्रमाणे सिव्हिल ड्रेसमधल्या पोलिसांचा सुद्धा समावेश आहे आणि वर्दीतल्या पोलिसांचा सुद्धा या ठिकाणी आपल्याला समावेश जो आहे हा बघायला मिळतोय. जवळजवळ 80 अंमलदारांचा फौज फाटा या ठिकाणी जो आहे हा तैनात करण्यात आलेला आहे. अभिजित दिपके यांचे वडील जे आहेत हे याच MIDC मध्ये जे आहेत हे पाणी पुरवठा विभागामध्ये सब इंजिनियर या पदावर होते. ते रिटायर झाले आणि त्यानंतर ते इथं स्थायिक झालेले आहेत. शंकर सदन नावाचं त्यांचं घर आहे. स्वतः MIDC पोलीस स्टेशनचे PI सुद्धा, पोलीस निरीक्षक सुद्धा या ठिकाणी सकाळपासून जे आहेत हे गस्त घालून आहेत आणि सिव्हिल मधले पोलीस आपण या ठिकाणी बघू शकतो. महिला पोलीस असतील त्यांचा इथे मोठा बंदोबस्त आहे आणि कुणालाही परवानगीशिवाय दिपके यांच्या घरामध्ये प्रवेश दिला जात नाहीये. सध्या दिपके जे आहेत हे सकाळी आलेले आहेत आणि दुपारी किंवा संध्याकाळच्या सुमारास ते मीडियाशी बोलतील असे सांगण्यात येत आहे. काल जे त्यांचं आंदोलन दिल्लीमध्ये झालं यानंतर संमिश्र प्रतिक्रिया ज्या आहेत या सगळ्या ठिकाणी उमटलेल्या बघायला मिळालेल्या. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा लोकमतच्या कार्यक्रमामध्ये सांगितलं की आम्ही मजबूत आहोत आणि अशा पद्धतीच्या झीचा आवाज दाबण्याचा कोणी प्रयत्न करत नाहीये आणि असा लोकशाहीमध्ये या सगळ्यांना स्थान पण आहे. आणि आपण बघितलं की त्यांना काल परवानगी सुद्धा जी आहे आंदोलनासाठी काल देण्यात आली होती आणि जवळजवळ जंतर मंतरवरती हे आंदोलन झाल्यानंतर आज दिपके काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष आहे. एकूणच त्यांनी शिक्षण मंत्र्यांना 5 दिवसांचा अल्टिमेटम दिलेला आहे आणि त्यानंतर ते पुन्हा आंदोलन करतील असा इशारा सुद्धा त्यांनी दिलेला आहे. यापूर्वी जर महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं तर जरांगे पाटील असोत किंवा अण्णा हजारे असोत यांनी सुद्धा टप्प्याटप्प्यानं आंदोलन केलेलं आहे. त्याच पद्धतीनं टप्प्याटप्प्यानं आंदोलनाचा सूर जो आहे हा अभिजित दिपके यांचा या ठिकाणी बघायला मिळतोय. आणि सध्या तरी शंकर सदन इथं ते आलेले आहेत आणि कुठलाही लवाजमा न करता पहाटेच्या सुमारास ते आले आणि कुठं ना कुठेतरी त्यांनी हे सुद्धा सांगितलं होतं की वर्षभरापासून ते त्यांच्या आई वडिलांना भेटलेले नव्हते, त्यामुळे ते इथे आलेले आहेत. मराठवाड्याच्या भूमीमध्ये अनेक आंदोलनं आतापर्यंत झालेली आहेत, मात्र दिपके यांचं आंदोलन विदेशातून सुरू झालं आणि देशव्यापी अशी या आंदोलनाची जी आहे ही सगळी पार्श्वभूमी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. करोडो फॉलोअर्स त्यांच्या या ठिकाणी आहेत. आता मराठवाड्यामध्ये आल्यानंतर ते नेमकी काय भूमिका घेतात, कारण इथले सुद्धा प्रश्न वेगळे आहेत, राज्यातील प्रश्न सुद्धा वेगळे आहेत. याकडे सुद्धा आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. लोकमतसाठी अमेय पाठक, छत्रपती संभाजीनगर.